महाप्रसादाने श्री ज्योतिबा चैत्रयात्रेची सांगता। आज गाव भंडाऱ्याने चैत्रयात्रेची सांगता झाली। महानैवेद्य शोभायात्रा, सासनकाठी मिरवणूक, सनई वाजंत्रीच्या लवाजम्यासह काढण्यात आली। हजारो भाविक व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। ज्योतिबा मंदिरात सुट्टीमुळे भाविकांची मोठी गर्दी झाली होती। ज्योतिबा चैत्रयात्रेची सांगता आज गाव भंडाऱ्याने झाली। महाघंटेचा नाद करून पुजारी ग्रामस्थ यांच्या वतीने गाव भंडारा करण्यात आला। दुपारी 12 वाजता उंट घोडे वाजंत्री देवसेवकाच्या लवाजम्यासह महानैवेद्याची शोभायात्रा निघाली। यावेळी देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले, सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी अजित झुगर, मानाचे 10 गावकर पुजारी, ग्रामस्थ, भाविक सहभागी झाले होते। दुपारी स्थानिक पुजारी मंडळाच्या सासनकाठीची मिरवणूक निघाली। महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक व स्थानिक पुजाऱ्यांनी घेतला। एकतेचं प्रतीक म्हणजे ज्योतिबा डोंगरचा गाव भंडारा आहे। संपूर्ण महाराष्ट्राचे आणि कर्नाटकचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेचा यात्रेची सांगता म्हणून प्रत्येक वर्षी ज्योतिबा डोंगरावरील ग्रामस्थांच्या वतीने गाव भंडारा आयोजित करण्यात येतो। हा गाव भंडारा ज्योतिबा डोंगरच्या एकतेचं प्रतीक म्हणून ओळखला जातो। या गाव भंडाऱ्याचे आयोजक जरी गुरव समाज असला तरी ज्योतिबा डोंगरावरील सर्व जातीधर्माच्या लोकांचं यासाठी मोलाचं सहकार्य लाभते। अगदी धान्य देण्यापासून ते भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यापर्यंत ज्योतिबा डोंगरावरील सर्वच जातीधर्माचे लोक सहभागी झाले। या गाव भंडाऱ्यातील गव्हाच्या खिरीची आणि बटाट्याच्या भाजीच्या चवीची चर्चा तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोऱ्यात आहे। ही खीर आणि भाजी बनवण्याची विशिष्ट पद्धत या पदार्थांना रुचकर बनवते। या गाव भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी ज्योतिबा डोंगराच्या पंचक्रोशीतील भाविकांबरोबर आता कोल्हापूर, सातारा, सांगली आदी परिसरातून मोठ्या संख्येने भाविक आले होते। महान कार्य न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर।